आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावं, त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशा पद्धतीचे विचार भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार अमित गोरखे यांनी मांडले. ते सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर येथील बैठकीत बोलत होते. सोलापूर येथे मातंग समाजातील विविध राजकीय पक्षाचे लोक, आजी माजी आमदार आणि वेगवेगळ्या मातंग समाजातील संघटनांचे नेते पदाधिकारी यांची बैठक सोलापूर येथील हॉटेलमध्ये संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने विविध सामाजिक राजकीय नेत्यांनी आपापली मते मांडली. आरक्षण उपवर्गीकरणासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये मातंग समाजाचा एल्गार पुकारण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला. या बैठकीमध्ये आमदार अमित गोरखे यांच्या बरोबरच अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नामदेवराव ससानी, काँग्रेसचे माजी आमदार आणि मंत्री तसेच मातंग एकता आंदोलनाचे नेते रमेशदादा बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच सध्या शिवसेना एकनाथ शिंदे गट राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार राजीव आवळे, काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे एकनाथ शिंदे गट नेते विजय अंभोरे, याबरोबरच मातंग समाजातील ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक शंकरभाऊ तडाखे, लहुजी शक्ती सेनेचे नेते विष्णुभाऊ कसबे, लाल सेनेचे गणपत भिसे, अण्णाभाऊ साठे आणि शंकरभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, लोक स्वराज्य आंदोलनाचे नेते प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे, डॉक्टर अंकुश गोतावळे, ॲडव्होकेट विलास साबळे तसेच मातंग समाजाचे विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते या बैठकीला उपस्थित होते. मुंबईमध्ये 22 जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर मातंग समाजाच्या वतीने एल्गार पुकारण्यात यावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. सकल मातंग समाज संघटनेचे समन्वयक पंडित सूर्यवंशी, बाबूराव मुखेडकर, सुदाम धुपे, ॲडव्होकेट राम चव्हाण, जोशीलाताई लोमटे आणि इतर अनेक आरक्षण उपवर्गीकरणाचे समर्थक आणि संघटना प्रमुख उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय आणि शासनालाही याच्यावर ठाम भूमिका घ्यावी लागेल आणि तशी भूमिका नाही घेतली तर आम्ही सर्व एकत्र येऊन शासनालाही अल्टिमेटम देणार आहोत. उपवर्गीकरण याच्यामध्ये 5% आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करावं. बद्दर समितीने जो अभ्यास केलाय त्यानुसार हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी. आरक्षण जे 13% आहे त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, आमची भूमिका अशी आहे की समानतेचा न्याय स्वीकारून जे लोक अजूनही गरीब वंचित राहिलेले आहेत त्यांची भूमिका स्वीकारून त्याचा अभ्यास करून हे लवकरात लवकर आरक्षण जाहीर झालं पाहिजे. अबकड वर्गीकरणाला विरोध का होतो? अबकड वर्गीकरणाला विरोध होण्याचं कारण मला असं वाटतं की अजून त्या विषयातली गंभीरता, त्या विषयातला अभ्यास मला असं वाटतं कमी पडतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली जी समानता आहे ती समानता यावी आणि म्हणून या अबकड वर्गीकरणाची आम्ही मागणी करतोय. गोरगरिबांना यातनं न्याय मिळेल. अनेक समाज, या 59 जातींमध्ये अनेक समाज असे आहेत की ज्या समाजाला आजपर्यंत कुठलीही या सरकारी कार्यामध्ये कुठलीही भूमिका त्यांना मांडता आलेली नाहीये, सरकारी नोकरीही मिळाली नाही. त्यासाठी आम्ही मांडतोय. कोणकोणत्या राज्यात समाजाचा निर्धार मिळावा संपन्न झालाय. मात्र आपण म्हणतो की अशा अनेक जाती आहेत ज्या अजूनही वंचित आहेत. त्या सगळ्या जातींना घेऊन मगाशीच मी सांगितलं की या ठिकाणी मातंग समाज जरी एकत्र आला असेल तर या ठिकाणी वाल्मिकी समाज, चर्मकार समाज, ढोर समाजाचे मुंबईतले राज्यातले अनेक नेते या ठिकाणी आले होते. त्यांनी समर्थन या ठिकाणी देऊन गेलेले आहेत. मला असं वाटतं की आज आमच्या बरोबर भालेराव साहेब आहेत, माननीय विष्णूजी कसबे आहेत, कांबळे साहेब आहेत, या ठिकाणी आज बागवे साहेब आहेत, ढोबळे साहेब आहेत, खंदारे साहेब आहेत. ही सगळी नेते मंडळी अनेक वर्षापासून या साठी काम करतायत. आपण सगळ्यांची भूमिका समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आमची भूमिका एकच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर पारित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पावले उचलली पाहिजे. साळवे समितीने पण एक अहवाल दिला होता, त्याच्यामध्ये किती शिफारशी मान्य केली अजून काही विलास देशमुख असताना मुख्यमंत्री असताना साळवे समिती नेमली होती. एक शिफारस केली, 82 शिफारस
त्याच्यामध्ये अजून किती शिफारशी नाही, ऐका ना, आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय आहे, त्याविषयी तुम्ही बोला. वर्गीकरणाच्या विषयावर बोला तुम्ही. आणि अजूनही आमचे या ठिकाणी नेते, तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारू शकता. आमदार साहेब आहेत, मंत्री साहेब आहेत. जय भारत जय महाराष्ट्र पाहत राहा लोकसंवाद न्यूज.